सर्वांना नमस्कार. माझा वर्ग या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आपण माझा वर्ग या ॲपमधील घरचा अभ्यास या सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास कशाप्रकारे पाठवू शकतो. तर यासाठी आपल्याला 3 लाईनवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे एक ड्रॉवर मेनू येईल किंवा आपण मोबाईलच्या लेफ्टकडून या ठिकाणी राईटकडे असे स्वाईप केल्यानंतरसुद्धा हा मेनू येणार आहे. यामध्ये बघा रिपोर्ट विभागाच्या खाली घरचा अभ्यास हा या ठिकाणी मेनू आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता वरती या ठिकाणी दैनिक घरचा अभ्यास, विषयनिहाय घरचा अभ्यास आणि गणित उदाहरणे असे 3 टॅब दिसून येतील. आता आपल्याला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास द्यावा लागतो दैनिक. त्यामध्ये आपण नॉर्मली काय देतो की पाढे लिहा किंवा 11 ते 20 पाढे असतील, जे काही पाढे वगैरे असतील, वर्गसंख्या असतील, घन असतील किंवा एक पान मराठी शुद्ध लेखन, इंग्रजी शुद्ध लेखन, तर आपल्याला फक्त त्याला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना तो अभ्यास दैनिक द्यायचा असेल तर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इतर काही अभ्यास द्यायचा असेल, उदाहरणार्थ मराठी विषयातील पान क्रमांक वरील पाठ्यघटकाच्या आधारित प्रश्न उत्तरे वहीत लिहा. अशा प्रकारे या ठिकाणी मी एक तात्पुरता तुम्हाला माहिती देण्यासाठी अभ्यास या ठिकाणी मराठी विषय आणि काही दैनिक अभ्यास केला आहे. आपण फक्त सबमिट करायचं आहे. आपण पाहू शकता सबमिट केल्याबरोबर आपल्याला व्हॉट्सॲपवर ही फाईल शेअर करण्याचा ऑप्शन येतो आहे. आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये ही फाईल तर जाणारच आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या जर डाउनलोड फोल्डरमध्ये आला, आपला रिसेंट फोल्डर जो आहे डाउनलोडचा त्याच्यामध्ये आला तर आपण पाहू शकता ही दैनिक घरचा अभ्यासची फाईल आपल्याला आलेली दिसून येते. बघा, आधारित प्रश्न उत्तरे लिहा. आपलं नाव येत आहे याच्यामध्ये PDF आणि दैनिक घरचा अभ्यास आजची तारीख येणार आहे. त्याचबरोबर तुमचा वर्ग जो आहे तो वर्ग या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे पालकांना देखील आपण दैनिक घरचा अभ्यास पाठवल्यामुळे वर्गामध्ये चाललेले कामकाज PDF स्वरूपात त्यांच्यापाशी पोहोचणार आहे. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना दैनिक घरचा अभ्यास तर देऊ शकतो. त्याचबरोबर विषयनिहाय यामध्ये आपल्याला हे विषय निवडायचे आहेत. याच्यामध्ये आपण उपघटक टाईप करू शकतो. प्रश्न टाईप जर तुमच्याकडे असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी टाईप करू शकतो किंवा प्रवर क्लिक केल्यानंतर उदाहरणार्थ बघा रिकाम्या जागा भरा असं आपण दिल्यानंतर या ठिकाणी रिकाम्या जागा आपण देऊ शकतो. त्याच्या खाली जर मला त्या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे द्यायची असतील किंवा वाक्यात उपयोग करा द्यायचं असेल तर ते मी देऊ शकतो. या ठिकाणी प्रश्न टाईप करू शकतो उदाहरणार्थ. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विषयनिहाय अभ्यास तयार करून सबमिट करू शकतो आणि त्याची PDF बनवू शकतो, विद्यार्थ्यांना पाठवू शकतो. आपल्याकडे पुस्तकातील जर एखादा फोटोग्राफ असेल तर तो सुद्धा आपण फोटो काढून एखाद्या धड्याचं वर्णन करा वगैरे अशासाठी तर आपण इथं इमेजवर क्लिक करून गॅलरीतील इमेज आपण या ठिकाणी निवडू शकतो. यानंतर गणित उदाहरणे 17 प्रकारचे प्रश्न यामध्ये उपलब्ध आहेत. आपण जर पाहिलं तर आपल्या वर्गानुसार आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ठिकाणी देऊ शकतो. आता पहिली संख्या म्हणजे तुम्हाला किती अंकी संख्या द्यायची आहे. आता पहिलीचा वर्ग असेल तर 1 अंकी संख्या आपण किंवा 2 अंकी अशा प्रकारे वापरून बेरीज देऊ शकतो. सगळ्यात अगोदर विना हाच्याची, त्यानंतर हातचा घेऊन या ठिकाणी उदाहरणे तयार केला तर काही हाच्याची उदाहरणे आपल्याला आलेली दिसून येतील. बघा या ठिकाणी तर अशा प्रकारे आपण 1 अंकीपासून ते 10 अंकीपर्यंतच्या संख्यांवर आधारित उदाहरणे बघा तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव या ठिकाणी करू शकतो. याची सुद्धा PDF डाउनलोड PDF म्हटल्यानंतर ही PDF आपल्या रिसेंट फोल्डरमध्ये या ठिकाणी आलेली दिसून येईल. आपण ती सुद्धा आपल्या वर्गाच्या ग्रुपवर हे बघा तुमच्या वर्ग शिक्षकाच्या नावानिशी आजची तारीख, इयत्ता, तुकडी आणि ही आलेली उदाहरणे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही PDF देऊन त्यांचं गणित हा विषय अतिशय पक्का करू शकतो. त्याचबरोबर बघा गणितच नाही, फक्त बेरीज नाही, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
अंक वाचन ही सगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. 5 अंकी संख्यांचं असेल, 10 अंकीपर्यंत संख्यांचं वाचन विद्यार्थ्यांना सराव द्यायचा असेल, तर एवढं सगळं आपण या ठिकाणी गुणाकार, भागाकार हे बघू शकता तुम्ही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. तर असा आपण घरचा अभ्यास या माझा वर्ग ॲपद्वारे केवळ काही क्लिकमध्ये विद्यार्थ्यांना पाठवू शकतो.